नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे आता दीपाला फोन आलेला असतो आणि अश्विनी आणि दीपा फोनवर बोलत असतात। त्यावेळेला दीपा ही अश्विनीला सांगत असते की सुजय हा कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सर्व करतोय। ते आज सगळं स्पष्ट झालेलं आहे। त्यावर अश्विनी दीपाला सांगत असते, तुझ्यावरती विठोबाची कृपा आहे, सगळं काही ठीक होईल। आणि त्यावर दीपा सुद्धा खूप खुश होते। आता इकडे सौंदर्य आणि कार्तिक ललितला पोलीस स्टेशन मधला घडलेला सर्व प्रकार सांगत असतात। त्यावर ललित म्हणतो, बरं झालं एकदाची तिला शिक्षा मिळाली। तेवढ्यात सौंदर्य म्हणत असते, ते खोटे रिपोर्ट आपल्या आदित्य हॉस्पिटल मधून गेलेले होते। सौंदर्याचा निशाणा हा श्वेतावरती असतो, कारण श्वेता घरातून सही करायचं म्हणून घराच्या बाहेर गेली होती। हे आता इथे सौंदर्याला समजलेलं असतं, म्हणून सौंदर्य श्वेताला म्हणत असते, हे खोटे रिपोर्ट बनवून द्यायचं काम कोण करतंय हे तरी मला समजलं पाहिजे, आणि हे मी शोधून काढणारच, असं ती श्वेताला म्हणत असते। तेवढ्यातच सौंदर्याच्या फोनवर फोन येतो आणि सौंदर्याला बाहेर अर्जंट बोलवलं जातं। त्यावर सौंदर्य सगळ्यांना म्हणते, माझं ना महत्वाचं काम आहे, मी लगेचच जाऊन येते। आणि असं म्हणून सौंदर्य तिथून निघून जाते। आता इथे श्वेताला खूप टेन्शन आलेलं असतं। त्यानंतर इकडे दीपा ही गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असते आणि आता सगळं काही ठीक होऊ दे असं हात जोडून गणपती बाप्पाला सांगत असते। त्याच वेळेला दीपाला इथे आता साक्षीचा फोन येतो आणि दीपा ही साक्षीची चौकशी करू लागते। आणि दीपा साक्षीला म्हणते, तू अजून सुद्धा आदित्य हॉस्पिटल मध्ये का गेली नाही असं विचारत असते। त्यावर साक्षी म्हणत असते, मी कार्तिककडे गेली नसली तरी मी हॉस्पिटल मधून जाऊन आली आहे आणि माझी तब्येत आता ठीक आहे। आणि कार्तिकचे रिपोर्ट आले का? त्यावर दीपा आता साक्षीला सांगत असते, नाही, अजूनही कार्तिकच्या टेस्टचे रिपोर्ट आलेले नाहीत। त्यावर साक्षी म्हणते, पहिल्यांदा रिपोर्ट आले की मला कळव। त्यावर दीपा हो म्हणते आणि फोन ठेवून देते। दीपाच्या दाराची बेल वाजते तर दीपा दार उघडते आणि दार उघडून पाहते तर काय, तिथे सौंदर्य आलेली असते। दीपाच्या घरी सौंदर्य आलेले असते, त्यामुळे ते पाहून दीपा चकित होते आणि त्या दोघी तातडीने घराच्या बाहेर पडतात। तर इकडे आता आयशा खूप जेलमध्ये वैतागलेली असते आणि ती तिथे कॉन्स्टेबल असतात त्यांना विचारत असते, माझी बहीण किंवा माझ्या घरातले कोणी आले होते का? ती कॉन्स्टेबल नाही असं म्हणते। त्यानंतर आयशाला पाणी हवं असतं, पण त्या पाण्याची चव नीट लागत नसल्यामुळे आयशा वैतागते आणि तिकडे चक्कर येऊन पडते। आयशा चक्कर येऊन पडल्यावर तिकडे एक हवालदार येतो आणि आयशाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इथे आयशाचं हे सुद्धा नाटकच असतं। आयशा आता त्या कॉन्स्टेबलला हातावर तुरी देते आणि त्या पोलीस स्टेशन मधून पळून जाते। आता इथे तिला शोधण्यासाठी हवालदार तिच्या मागे लागलेले असतात। आता इथे आयशाने पळ काढल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा मोठं आव्हान असतं। आता इकडे इनामदारांच्या घरामध्ये सर्वांना टेन्शन आलेलं असतं, कारण सौंदर्य म्हणालेली असते की मी लगेच बाहेर जाऊन येते आणि तुम्ही सर्वजण घरामध्ये उपस्थित राहा। इकडे सौंदर्याने राधाईला सुद्धा बोलवलेलं असतं आणि राधाईला बघून श्वेता इकडे चकित होते आणि तेवढ्यातच सौंदर्या तिथे येते। सौंदर्याला पाहून ललित तिला विचारतो, काय झालं आहे आणि कशाला इथे बोलवलं आहेस? त्यावर सौंदर्या म्हणते, मला खूप मोठ्या सत्याचा उलगडा करायचा आहे। कार्तिकच्या आयुष्यात गेल्या 6 वर्षापासून खूप मोठी जडणघडण झालेली आहे, त्याबद्दलच मला आता सगळ्यांना सांगायचं आहे। सौंदर्याने दीपाला सुद्धा बोलवलेलं असतं आणि सौंदर्या सांगत असते, पहिली गोष्ट म्हणजे कार्तिकचे 3 वेळा रिपोर्ट चेंज केलेले आहेत आणि कार्तिक आणि दीपा हे दोघेही आई बाप बनणार होते आणि दीपाच्या आयुष्यामध्ये त्याच वेळेला आनंद आला होता। दीपाचं डोहाळे जेवण होतं, त्याच वेळेला कार्तिकने येऊन तिथे तमाशा केला होता की मी कधीच बाप होऊ शकत नाही असं त्याला वाटत होतं। त्यामुळेच त्याने दीपाच्या बाळांवर संशय घेतला होता, ही बाळं माझी नाहीत। पण कार्तिकचे रिपोर्ट हे 3 वेळा बदलण्यात आले। जेव्हा सौंदर्य हे सगळं सगळ्यांना सांगते तेव्हा सौंदर्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, कारण गेले 6 वर्ष झालं कार्तिकची तगमग तिला बघवत नसते। त्यासोबत दीपा, कार्तिक आणि ललितला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो।
सौंदर्या कार्तिकला सांगू लागते, कार्तिक तुझे हे रिपोर्ट पॉझिटिव्हच होते, पण गेले 3 वेळा हे रिपोर्ट चेंज करण्यात आले आणि म्हणूनच तुझ्या समोर हे सगळे खोटे रिपोर्ट ठेवण्यात आले. त्यावर कार्तिक विचार करतो आणि तो सौंदर्याला म्हणतो, हे मम्मा तुला कसं काय कळलं? त्याच वेळी सौंदर्या घडलेला सर्व प्रकार सांगते. सौंदर्याला जेव्हा फोन आलेला असतो तेव्हा खरं तर सौंदर्याला सनीबाईने बोलवून घेतलेलं असतं. सनीबाईने म्हाताऱ्याचं रूप घेतलेलं असतं आणि तो सौंदर्याला सांगू लागतो की कार्तिकचे 3 वेळा रिपोर्ट चेंज करण्यात आले होते. हे मला आता समजलं आहे आणि हे खरं तर काम तुमच्याच हॉस्पिटलमधील कुणीतरी केलेलं आहे, पण त्यासाठी तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील. सौंदर्याला सनीबाई सांगू लागतो, तेव्हा मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि तेव्हा हा सर्व प्रकार घडला होता. आणि तो म्हणतो, ह्या सगळ्या सांगण्याचे मी तुमच्याकडून 2 लाख रुपये घेणार आहे. म्हणून सौंदर्याने त्या सनीबाईला 2 लाख रुपयांचा चेक दिलेला आहे आणि त्याच्याकडून सर्व सत्य वधवून घेतलेलं असतं. यावर ललित सौंदर्याला म्हणतो, पण सौंदर्या यामध्ये सर्व आहे तरी कोण आणि हे सर्व करून त्यांना काय करायचं होतं? त्यावर सौंदर्या आता म्हणते, समोरच्याचा एकच हेतू होता की त्याला दीपा आणि कार्तिकला एकत्र राहून द्यायचं नव्हतं, त्यांना लांब करायचं होतं आणि हे सर्व कोणी केलंय ते मी शोधून काढणार आहे, कारण मी सौंदर्या इनामदार आहे. मला हे सर्व शोधून काढायचंच होतं, काही झालं तरी सुद्धा, कारण दीपा आणि कार्तिकला तोडण्याचं हे सगळं कोणी नाटक केलं असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यानंतर सनीबाईनं डॉक्टर कुणाल यांचं नाव घेतलेलं असतं, त्यामुळे सौंदर्या ही डायरेक्ट डॉक्टर कुणाल यांना भेटायला जाते आणि डॉक्टर कुणालकडून ती सगळ्याची पडताळणी करून घेते. डॉक्टर कुणाल आता खूप घाबरलेला असतो आणि तो स्वतःची चूक कबूल करायला तयार झालेला असतो, पण सौंदर्याने त्याला धमकी दिल्यामुळे तो स्वतःची चूक कबूल करतो आणि मीच या टेस्टचे रिपोर्ट बदलले होते असं तो सौंदर्याला सांगू लागतो. सौंदर्या डॉक्टर कुणालचं नाव सगळ्यांना सांगत नाही, पण ती असं म्हणते की हे सगळे उद्योग आपल्या हॉस्पिटलमध्येच एका डॉक्टरने केलेले आहेत. त्यावर कार्तिक म्हणतो, आपल्या हॉस्पिटलमध्ये हे धंदे आणि मला अजून सुद्धा कसं काय माहीत नाही? हा मोठा प्रश्न कार्तिकला पडतो. त्याच वेळेला आता दीपाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि दीपा या सर्व गोष्टी पाहत असते, पण इकडे श्वेता ही खूपच खुश झालेली असते, कारण श्वेताच्या सांगण्यावरून सनीबाईने सौंदर्याला हे सत्य सांगितलेलं असतं. त्यानंतर सौंदर्याने डॉक्टर कुणालला सुद्धा सोबत आणलेलं असतं आणि आता डॉक्टर कुणाल आतमध्ये येतो. डॉक्टर कुणालला सौंदर्या म्हणते, आता जे जे काही खरं आहे ते सगळं सांगून टाक. डॉक्टर कुणालला कार्तिकने पाहिल्यानंतर कार्तिक म्हणतो, हे डॉक्टर कुणाल इथे काय करतायत? त्यावर सौंदर्या म्हणते, आता डॉक्टर कुणाल जे खरं आहे ते आता सगळं सांगणार आहेत. डॉक्टर कुणाल म्हणतो, मी 8 वर्षापूर्वी तुमच्याकडे कामाला लागलो होतो, पण गेले 6 वर्षापूर्वी मी तुमचे रिपोर्ट बदलले आहेत असं तो कार्तिकला सांगत असतो आणि 1 वेळेला नाही तर 3 वेळेला तो मीच हे केलं आहे असं सांगत असतो. त्याच वेळेला कार्तिक आणि दीपाला दोघांनाही भयंकर राग आलेला असतो. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, कार्तिक समोर हे डॉक्टर कुणालचं सगळं चित्र स्पष्ट झालेलं असतं. कार्तिक आता दीपाची माफी मागतो आणि दीपाला म्हणतो, आतापर्यंत मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि त्यासाठी मी तुझी हात जोडून माफी मागतो. खरंच हे सर्व मी मनापासून बोलतोय, कारण मी तुला याआधी खूप काही बोललेलो आहे, तुझ्यावर संशय घेतला, पण मला आता कळलेलं आहे ह्या दोन्ही मुली आहेत त्या माझ्याच आहेत. कार्तिक आणि दीपिकाचा बाप हा मीच आहे असं बोलल्यानंतर सौंदर्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि दीपाही इकडे रडत असते. कार्तिक आता दीपाला रडत रडत सांगत असतो, मी जे काही केलेलं आहे त्यामध्ये माझी खूप मोठी चूक झालेली आहे, त्यामुळेच मी तुझी माफी मागतोय. आता इकडे कार्तिकी आणि दीपिकाला कार्तिकने स्वीकारल्यामुळे दीपिकाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि सौंदर्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंदाश्रू आलेले असतात, कारण इतक्या वर्षाची इच्छा सौंदर्याची पूर्ण झालेली असते. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब